रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा, आज सोमवार. तर आम्ही पाठीमागं तळेगावला शिबिरसाठी गेलो होतो. तिथं एक साहित्य ज्येष्ठ नागरिक दिव्यांग साहित्य देणार होते. तर ते साहित्य आणण्यासाठी बघा काल त्यांचा फोन आला. तर या म्हणले साहित्य घेऊन जा, सर्वांना सांगा. पण त्यांनी सर्वांना काय फोन नाही केले. तर मी सर्वांना सांगितलं. आता आमचे दिव्यांग बंधू ज्येष्ठ नागरिक बघा, त्यांना घेऊन आम्ही शिक्रापूरला निघालो आहे. पहा, हे नावरा एस टी स्टँड आहे. इथून मला डायरेक्ट ही 11:30ची गाडी बघा. आम्हाला डायरेक्ट शिरूर शिक्रापूर. जय हरी नाणेकर माऊली. जय हरी जय हरी. हे म्हणलं ते तर्टे साहेब नजर पडते, पण ते काय कुठं नजर नाही पडली. हा, गाडी मोकळीची. हा का मोकळीची गाडी, काय अडचण नाही. कितीचं टायमिंग आहे साहेब? 11:30. नावऱ्यावरून निघालो होता. 11:30ची एस टी मिळाली. ही गाडी का शिक्रापूरपर्यंत आहे. पण रस्ता इतका खराब आहे. पहा, हे रस्त्याची तर PMT होती, पण त्या रस्त्यासाठी PMT बघा नावड्याची बंद झाली. आणि एस टी मिराज जायचं ते आता चालू आहे. बघा त्या रस्त्याने जायचं बघा. किती हे बघा, हे लहान मुलांचा हाल या रस्त्याने बघा काय अवस्था आहे. तळेगाव शिक्रापूर रोडला उतरले. पहा, आणि इथं हे यांना मिळाले वस्तू त्यावरती इथंच आहे कुठंतरी. तर आमचे बरोबर आलेच बघा, हे आमचे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक. पण आता ते दिव्यांगांनाच नाही म्हणतात. पण बघू आता तिथे गेल्यावर कळन ज्येष्ठ नागरिकाचं आहे. पण यांना काय फोन नव्हते आले कोणाला, मलाच फोन आला होता. तर मी आपल्या यांना सांगितले, बाबा चला बाबा काय बाणगडे ते बघून. पण आलो आहे आता. ज्यांचं मिळेल त्यांचं मिळेल, ठीक आहे. हे बघा, हे त्रिमूर्ती मंगल कार्यालय. पहा, इथं ते वस्तू मिळणार आहेत. एका 4-5 वस्तूचं आहे. पहा, गर्दी पण कमी झाली. आणि आता इथं आता जेवायला सुट्टी झाली. ते आले तर आता बहुतेक आता 4 वाजेपर्यंत आम्हाला मिळेल साहित्य. आम्ही बसलोय बघा. हे नावऱ्याचे नाणेकर आहेत, हे आमचे आंबळ्याचे नाताभाऊ बेंद्रे आहेत. आम्ही बसलोय पहा इथं अगदी गप्पा मारीत. आता सावलीला अगदी निवांत झाडाखाली. तर ही मंगल कार्यालयाचा गाडी भरवल्यात आहे. साहित्य म्हणलं काहीतरी गाडी येऊन त्या गाडीतच न्यावं लागेल. बहुतेक आता आम्हाला 4 वाजतील बहुतेक इथं आम्हाला, नाही का? 4 वाजतील. हे शिक्रापूर तळेगाव रोडवर आहे बघा. हे त्रिमूर्ती मंगल कार्यालय, इथं कार्यक्रम आहे. हे पहा, इथं साहित्य वाटप केलं जातं बघा. आम्ही आता नंबरला लागलो आहे. तर आता लोक थोड्या त्यामुळे आता हे लगेच जरा कागद दाखवाली हे असं करतायत बघा. आता एवढ्या लोकांना साहित्य आणि साहित्य बघा. ह्या सायकली आहेत, त्या सायकली आहेत, ह्या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्या आहेत. आणि साहित्य वाटप आहे बघा. पट्टे आहेत काही महाराजांना बघा. ही सायकल मिळाली बघा. हे माझं आहे बेंद्रे. हा, मी बेंद्रे. हे बेंद्रे. हा बोला. काय म्हणले महाराज? काय म्हणले? हे काय करताय? हे काय नाही, व्हिडिओ शूटिंग आहे. काय नाही, काढतो का? अडचण आहे तुम्हाला? काही तुम्हाला अडचण आहे काही? आम्हाला काय अडचण नाही. मग तेच म्हणलं ना. हे बघा, त्यांनी पावती फाडून घेतली एक. एक मिनिट. हे साहित्य आलं नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल साहित्य दिलं जाईल. पण हे पोच करणार तुम्ही का? इथे यायचं. अहो कसं महाराज, असं 2 वेळेस 3 वेळेस असं यायचं. तुमचा मोबाईल नंबर आहे, हे साहित्य पेंडिंग आहे, त्यामुळे आलं नाही. हे आल्यानंतर तुम्हाला या नंबर कॉल येईल, तेव्हा यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला देतोय रिटर्न. ठीक आहे.
चालते बघा, त्यांनी मला पावती फाडून माघार दिली पहा. टाका आहे. आणि यूट्यूबला चालतंय ना आपलं, यूट्यूब आहे. हा व्हीलचेअर, ठीक आहे. हे बघा व्हीलचेअर आहे. त्या व्हीलचेअर देतात 3 वस्तू देत आहे तुम्ही आता मला, आणि एक वस्तू बाबा नंतर, आणि शिल्लक नाही तर नंतर देतो म्हणून. चालते, धन्यवाद, काय हरकत नाही. हे बघा ही व्हीलचेअर आली बघा माझी. हो सावकाश राम. हे बघा नवऱ्याचे नाणेकर आहेत बा. तर त्यांचं म्हणजे काय, त्यांचे जे काठीची अपॉइंटमेंट होती, पण त्यांना काही काठी मिळाली नाही. आणि आता हे आमचे हे बघा, आमचे आपले नवऱ्याचे पहिले पेट्रोल पंपाचे मालक हंडे देशमुख, हे बघा हे पण आज आमच्याबरोबर आलेत पहा. आणि आमचे हे बेंद्रेचे आहेत नाताभाऊ. तर बघा आम्हाला साहित्य मिळालं आहे. ही सायकल मिळाली बघा, हे मिळालं आम्हाला, ही सायकल मिळाली यांना खुर्ची मिळाली, पट्टे वगैरे मिळाले. तर कसं काय एकंदरीत कसं काय वाटलं तुम्हाला? एकदम मस्त, हा, एकदम मस्त. म्हणजे प्रवास कसा चांगला झाला, अगदी आनंदी झालं. प्रवास वगैरे मस्त झाला आणि इथल्या लोकांचं व्यवस्था पण आवडली मला. आणि जेवण वगैरे देताना हे व्यवस्थित, एकदम व्यवस्थित खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पाडला. आणि यांची नाश्त्याची चहाची वगैरे सोय मस्त केली त्यांनी. मस्त केली. हां, ते तर कायमच असतं, नाश्ता चहा तर कायमच असतं. हे पहा आता आमचं सगळं कार्यक्रम उरकला पहा आता. आणि आता आम्ही आता जायच्या तयारी, पण आता गाडी नाही, आता एवढी साहित्य न्यायचं म्हणल्यावर गाडी पाहिजे. ते बसमध्ये एस टीमध्ये तर काय जाऊ शकत नाही. तर आम्ही आता घरी केलाय फोन, येईल गाडी आल्यावर आता निघूया आम्ही. रामकृष्ण हरी. चांगला आलं का पण? मग चांगले वेस्ट वारी.